शिर्डी शिंगणापूर या जागतिक दर्जाच्या देवस्थानला जोडला जाणारा बहुचर्चित नगर मनमाड महामार्गाच्या कामाला गती मिळाली आहे। खासदार निलेश लंके आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सदर कामाची पाहणी केली असून संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या। कुंभमेळा सुरू होणार असल्यानं डिसेंबर 2026 पर्यंत हे काम पूर्ण होईल असं खासदार निलेश लंके यांनी सांगितलं। शुक्रवारी सकाळी राहुरी महाविद्यालयासमोर नगर मनमाड महामार्गाचं सुरू असलेल्या कामाची खासदार लंकेंसह माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पाहणी केली आहे। संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून सुरू असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केलं। तर याचबरोबर राहुरी शहरापासून 10 किलोमीटर काम जलद गतीनं करावं यासाठी तनपुरेंनी दिलेल्या इशाऱ्याची दखल घेत 10 किलोमीटर रस्ता तातडीनं पूर्ण केल्यानं तनपुरेंनी देखील समाधान व्यक्त केलं आहे। विशेषतः मागच्या 1-2 महिन्यापूर्वी तर खूप बळी या ठिकाणी गेले होते। त्यानंतर रस्ता रोको वगैरे झाला, हेवी ट्रॅफिक बाहेरनं वळवली गेली। नंतरही सातत्यानं पाठपुरावा चालू होता। खासदार साहेबांचे देखील त्यांच्या कार्यालयामार्फत त्यांच्यामार्फत देखील प्रयत्न चालू होते। बैठका त्यांनी घेतल्या, संसदेमध्ये आवाज उठवलेला आहे। आम्ही देखील इथं सातत्यानं रस्त्याच्या ठेकेदाराशी बोलणं करून असं लवकरात लवकर हे काम चालू होईल। मागे एक 15 दिवसापूर्वी नगरला देखील मी त्यांच्या कार्यालयात गेलो होतो, त्यावेळेस एक 10-12 दिवसात हे राहुरी ते राहुरी फॅक्टरी पूर्ण करून देतो बोलले, तर जवळपास त्या पद्धतीने काम चालू आहे। असंच आजच्या या आढावा बैठकीनंतर मला खात्री आहे की पुढचं त्यांनी पुढे देखील राहुरीच्या पुढे देखील दुसरी टीम लावायचं कबूल केलेलं आहे। त्यामुळे लवकरात लवकर हा कमीत कमी मोटरेबल तरी रस्ता होईल अशी आम्हाला खात्री आहे। आता आम्ही ते अवजड वाहतूक बंद करा म्हणून विषय केला होता, बंद झाली होती, पण एवढ्या 2-4 दिवसात परत चालू झालेली दिसते। तर एसपी साहेबांना तुमच्या माध्यमातून आम्ही बोलतो, हे अवजड वाहतूक बंद केल्यामुळं काही निष्पाप जीवांचे प्राण वाचले होते। परत जर आता इथं आपण बघू शकता इतकी एकेरी वाहतूक आहे, त्याच्यात अवजड वाहतूक आहे, परत काही जर कुणाचा बळी गेला तर याला प्रशासन जबाबदार राहील। आम्ही एसपी साहेबांशी बोलून आम्ही दोघं त्या ठिकाणी निश्चितपणे हे परत बंद करायचा प्रयत्न करू। यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले की गेल्या अनेक वर्षांपासून अडचणीत असलेल्या नगर मनमाड रस्त्याबाबत आम्ही संसदेमध्ये आवाज उठवून सातत्यानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता। आमच्या मागणीनुसार कामात टाळाटाळ करणाऱ्या ठेकेदारास काळ्या यादीमध्ये टाकून फेरनिविदा काढली होती। त्यानंतर या कामाचा मार्ग मोकळा झाला। सदर कामाबाबत अधिकाऱ्यांनी देखील वेळोवेळी दक्षता घेतल्यानं या रस्त्याच्या कामाला गती मिळाली आहे। देहरे येथे देखील उड्डाणपूल मंजूर झाला असून आता 2026 पर्यंत हे काम पूर्ण होईल असं त्यांनी सांगितलं। मी ज्यावेळेस संसदेमध्ये खासदार म्हणून गेलो त्यावेळेस मी पहिलं 22/7/2024 ला गडकरी साहेबांना एक पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये सांगितलं की जो कॉन्ट्रॅक्टर त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करा, कारण ते काम गेले 8-9 वर्षापासून चालू आहे, पण ते काम पूर्णत्वात जात नाही, फक्त खड्डे खांदून ठेवलेले। त्यानंतर गडकरी साहेबांनी तो कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट केला। नंतर नवीन एक टेंडर ओपन झालं, पण नवीन टेंडर ओपन झाल्यानंतर ज्या निविदा भरण्यात आलेल्या होत्या त्यामध्ये फक्त 2च कॉन्ट्रॅक्टर निविदा भरल्या आणि त्यामध्ये एकाच कॉन्ट्रॅक्ट डिस्क्वालिफाईड झालं। त्यामुळे फक्त एकच जर निविदा राहिल्यानंतर ते नियमात न बसल्यामुळे ते सुद्धा नंतरची निविदा कॅन्सल करण्यात आली। परत तिसऱ्या वेळेस त्याची एक फ्रेश निविदा काढण्यात आली आणि त्यामध्ये एक कॉन्ट्रॅक्टरला काम मिळालं आणि ते काम एक चालू आहे। खऱ्या अर्थाने आज कामाची पाहणी करत असताना बऱ्यापैकी एक समाधान आज थोड्या प्रमाणात वाटतं, पण बऱ्याच ठिकाणी अजूनही काम अपुरं आहे। पण आता अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर हे काम डिसेंबर 26 पर्यंत काम पूर्ण झालं जाईल, कारण कुंभ मेळ्याच्या आधी हे काम पूर्ण होईल। आज तुम्ही पाहिलं असं राहुरी पट्ट्यामधील एका बाजूचा लेअर टाकण्यात आलेला आहे, तिकडे देहऱ्याच्या तिथं ओव्हरब्रिज मंजूर झालेला आहे। त्यामध्ये अधिकाऱ्यांचा सुद्धा महत्वाचा वाटा आहे। स्वामी नावाचे एक नवीन अधिकारी आपल्याकडे हजर झालेले आहे गेल्या 2 महिन्यापासून, ते सुद्धा त्या कामाचा डेली टू डेली रिपोर्ट घेत असतात। मी सुद्धा ज्यावेळेस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं त्यावेळेस त्यांच्याकडून एक बार चार्ट घेतला की त्यामध्ये प्रत्येक महिन्याला किती काम केलं जाईल। आमचे आदरणीय माजी राज्यमंत्री प्राजक्त दादांनी सुद्धा या रस्त्याच्या बाबत 4-5 वेळा आंदोलन केले, उपोषण केलं। त्यामुळे आज या कामाला एक थोड्याफार प्रमाणात यश आल्याचं पाहायला मिळत आहे। शिर्डी आणि शिंगणापूर या जागतिक दर्जाच्या देवस्थानला जोडला जाणारा अनेक दिवसापासून वादग्रस्त असलेल्या या नगर मनमाड महामार्गाचं काम अतिशय जलद गतीनं सुरू झालंय। नगर मनमाड महामार्गावर गेल्या काही दिवसांमध्ये शेकडोंचे रस्ते अपघातामध्ये बळी गेले होते। त्यानंतर अनेक आंदोलनं झाली, अनेक निदर्शने झाली, उपोषणे झाली। त्यानंतर या रस्त्याचं कुठेतरी काम
सुरू होताना दिसलंय। नुकतंच या रस्त्यावर खासदार निलेश लंके आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी देखील भेट दिली असून या कामाची पाहणी केली आहे। अतिशय जलद गतीने हे काम सुरू असून राहुरी ते राहुरी फॅक्टरी 10 किलोमीटर दरम्यान रस्ता हा आता पूर्णत्वाकडे होत आहे। दुसरीकडे मात्र या रस्त्याचं काम सुरू असताना एका बाजूने ही एकेरी वाहतूक सुरू असल्यानं काही ठिकाणी या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊन अपघातांचं देखील प्रमाण वाढलं आहे। गेल्या काही दिवसापूर्वी या एकेरी वाहतुकीवर पुन्हा जड वाहतूक वळवल्या गेल्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी सातत्याने होत आहे। अपघातांचं प्रमाण देखील वाढलं आहे। त्यामुळे या एकेरी वाहतुकीसाठी देखील आता प्रशासनाने योग्य ती भूमिका घेणं महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे हा रस्ता सुरू असताना एकेरी वाहतुकीमुळे त्या रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात खड्डे पडले, त्यामुळे त्याच्यावर देखील दखल घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आल्यानंतर खासदार निलेश लंके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून या रस्त्यावर योग्य ती कारवाई करून लवकरात लवकर त्या एकेरी वाहतूक रस्त्यावर देखील खड्डे बुजवा अशा सूचना केल्या। दुसरीकडे मात्र आता हा राहुरी पासून ते राहुरी फॅक्टरी दरम्यान जो रस्ता आहे तो पूर्णत्वाकडे होत आहे। अतिशय युद्ध पातळीवर या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू असल्याचं आपल्याला दिसत आहे। त्याचबरोबर जे संबंधित विभागाचे अधिकारी आहेत ते देखील या रस्त्याच्या कामावर लक्ष ठेवून आहेत। रस्त्याचा दर्जा चांगला असावा आणि चांगला रस्ता व्हावा यासाठी ते देखील सकारात्मक असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे। अतिशय चांगला रस्ता या ठिकाणी 10 किलोमीटर पर्यंतचा पूर्णत्वाकडे गेला आहे। दुसरीकडे मात्र जो आहे नगर मनमाड महामार्ग शिर्डी पासून ते राहुरी पर्यंत लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशा देखील संबंधित विभागाला सूचना करण्यात आल्या। गेल्या अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून नगर मनमाड महामार्गावर शेकडो बळी गेले होते। अनेक दिवसापासून हा रस्ता वादग्रस्त होता। आता या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आणि हा रस्ता पूर्णत्वाकडे जातोय। युद्ध पातळीवर या रस्त्याचं कामकाज सुरू झालंय, त्यामुळे कुठेतरी आता नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे। गोविंद फुनगे, S9 मीडिया, राहुरी। S9 मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी।